नमस्कार. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येऊन या धरणे आंदोलनामध्ये जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी ऑटो रिक्षा टॅक्सी मालक चालक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष वैजनाथ देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी कोकरे, मराठवाडा अध्यक्ष मिर्झा नवाब बेग, कृती समितीचे जिल्हाध्यक्ष शेख अजीज, एम.ए. रहमान, ऑटो संघटनेचे जिल्हाध्यक्ष आरिफ खां पठाण, गौस खां पठाण, गंगाधर विनकरे यांसह असंख्य जर ही बाईकची जर परवानगी दिली तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही सर्व हजारो ऑटो चालक मालकच्या वतीने मी आवाहन करतो. ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन न्याय हक्कासाठी आम्ही करणार भविष्यात. जर ही बाईकची जर परवानगी दिली तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही सर्व हजारो ऑटो चालक मालकच्या वतीने मी आवाहन करतो. ऑटो चालकांना मोठ्या प्रमाणामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन न्याय हक्कासाठी आम्ही करणार भविष्यात.